पॉवर्टी दारिद्र्य म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये व्यक्तीला तिच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण पूर्ण करणे शक्य नसते. अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर जेव्हा एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न इतके कमी असते की ती आपली आणि आपल्या कुटुंबाची किमान जीवन पातळी देखील गाठू शकत नाही, तेव्हा त्या स्थितीला दारिद्र्य असे म्हणतात. बेसिक डेफिनेशन आहे दारिद्र्याची. येस. आता दारिद्र्याचे प्रकार काय असतात बरं? दारिद्र्याचे प्रकार काय असतात? एक असतं निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी, एक असतं सापेक्ष दारिद्र्य म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टी. ओके. नियोजन आयोगाच्या बघा आता भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर दारिद्र्य हा खूप मोठा आणि खूप असा महत्त्वाचा इश्यू आहे. प्रत्येक सरकारांसाठी, केंद्र सरकारांसाठी देखील असू द्या किंवा राज्य सरकारांसाठी देखील असू द्या, त्यावर विविध योजना ज्या आहेत त्या प्रत्येक सरकारने राबवल्या आहेत. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून किंवा नंतर जे नीती आयोग आले त्यांच्या माध्यमातून राज्य सरकार जे आहेत ते योजना राबवत असतात. कारण भारतामध्ये जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अर्ध्याच्या वर लोकसंख्या जी आहे ती दारिद्र्यात जगत होती. ओके. आता जरी देखील तुम्ही बघितलं, आता लेटेस्ट फिगर्स जर वर्ल्ड बँकेचे काढले तर अजून देखील 9% लोकसंख्या जी आहे ती आपली अतिशय हलाखीच्या परिस्थितीत किंवा दारिद्र्याच्या परिस्थितीत आहे. ती मागच्या 10 वर्षांपूर्वी जी आहे ती 30% आसपास होती. पुढच्या जे समिती बघणार आहोत आपण की सुरेश तेंडुलकर समिती, सी रंगराजन समिती त्यांच्या म्हणण्यानुसार जी दारिद्र्याचं प्रपोर्शन होतं 29% किंवा 21.9% अशा पद्धतीचं होतं. लेटेस्ट वर्ल्ड बँकेचा जो डेटा आहे त्याच्यानुसार त्यांनी 9% जे आहे ते पॉप्युलेशन लिव्हिंग बिलो पॉवर्टी आहे ते सांगितलेलं आहे. बीपीएल जे म्हणतो आपण बिलो पॉवर्टी लाईन जे आहे ते सांगितले. त्या दृष्टीने जे आहे ते दारिद्र्य हा महत्त्वाचा टॉपिक बनतो सरकारसाठीही आणि आपल्यासाठी. कारण आपल्याला तिथे प्रश्न विचारले जातात त्यांच्याकडूनच. त्याच्यामुळे उत्तर लिहावे लागतात तिथे. ओके. किंवा जे आहे ते गोळे भरावे लागतात. येस. तर आपल्याला हे अभ्यास करायचा आहे त्याचा. निरपेक्ष दारिद्र्य, ॲब्सोल्यूट पॉवर्टी, सापेक्ष दारिद्र्य, रिलेटिव्ह पॉवर्टी. बघा आता निरपेक्ष दारिद्र्य त्याची जर व्याख्या बघितली आपण, तुम्हाला जर प्रश्न आला निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर जेव्हा एखादी व्यक्ती जीवनावश्यक किमान गरजा, मग त्या किमान गरजा कोणत्या असतात? तर ठराविक उष्मांक किंवा कॅलरी किंवा रोटी, कपडा, मकान ह्या ज्या जीवनावश्यक गरजा असतात त्या पूर्ण करू शकत नाही, तेव्हा त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात. येस. एक दारिद्र्य रेषा ठरवली जाते. हे मोजण्यासाठी दारिद्र्य रेषा पॉवर्टी लाईन असं म्हटलं जातं त्याला, की समजा तुम्हाला दररोजच्या अन्नासाठी इतका खर्च असतो किंवा तुमच्या ज्या गोष्टी आहेत, नेसेसिटी आहेत, बेसिक नेसेसिटीज इतका पैसा लागतो, तर त्याच्या खाली जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही निरपेक्ष दारिद्र्यच्या माध्यमातून जे आहे ते मोजलं जातं, की एखाद्या व्यक्तीला जीवनावश्यक किमान गरजा पूर्ण करू शकत नाही तेव्हा त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात. आता दुसरं असतं सापेक्ष दारिद्र्य. बघा आता याची व्याख्या काय? समाजातील इतर लोकांच्या रिलेटिव्ह आहे, सापेक्ष आहे, रिलेटिव्ह आहे. इथे एका इंडिव्हिज्युअलला काउंट केलं जातं. ॲज अ इंडिव्हिज्युअल तिथे काउंट केलं जातं. व्यक्तिशः तिथे त्याच्याकडे पैसा आहे की नाही किमान गरजा पूर्ण करण्यासाठी, तर ते तिथे त्या पद्धतीने मोजलं जातं. येस. आता हे तुलनात्मकरित्या बघितलं जातं. तुलनात्मक, सापेक्ष शब्दातूनच समजून घ्या. समाजातील इतर लोकांच्या उत्पन्नाच्या किंवा उपभोगाच्या तुलनेत जेव्हा एखादी व्यक्ती किंवा गट गरीब असतो तेव्हा त्याला जे आहे ते सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. येस. सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. समजा जे आहे ते एखाद्या व्यक्तीची एक्स व्यक्ती आहे. त्याचं उत्पन्न जे आहे ते काहीतरी वर्षाला 15 लाख आहे. ओके. वर्षाला 15 लाख आहे. दुसरी एक वाय व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं उत्पन्न वर्षाला जे आहे ते काहीतरी 3 लाख आहे. इथे 15 लाख आहे, इथे 3 लाख आहे. तर एक्सच्या कंपॅरिझनमध्ये वाय जो आहे तो गरीब आहे. त्याला तिथे सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. येस. वैशिष्ट्य हे आर्थिक विषमतेवर आधारित असते. उदाहरणार्थ श्रीमंत देशांमधील मध्यम वर्ग तिथल्या अतिश्रीमंतांच्या तुलनेत जो आहे तो अधिक गरीब असू शकतो. येस. हे कुठं वापरलं जातं? विकसित देशांमध्ये जे आहे ते वापरलं जातं. कारण तिथे जे आहे अतिश्रीमंतांचं प्रमाण जे आहे विकसित देशांमध्ये, अमेरिका, इंग्लंड सारख्या देशांमध्ये अतिश्रीमंत लोकांचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे तिथे. येस. त्या मानाने मध्यमवर्गीयांचं तिथे दारिद्र्य कॅल्क्युलेट केलं जातं. भारतासारख्या देशात तिथे फायदा आहे का? नाही. कारण भारतामध्ये ऑलमोस्ट मुठभर लोक जे आहेत ती फक्त श्रीमंत आहेत. येस. तर भारतामध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी जे आहे ते निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना वापरली जाते. कारण का? तर विकसनशील देशांमध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी या संज्ञेचा वापर केला जातो, या संकल्पनेचा वापर केला जातो. ओके. आले लक्षात? बघा आता निरपेक्ष दारिद्र्य थोडक्यात अजून एकदा समजून घेऊयात. हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका निश्चित मर्यादेचा विचार करावा लागतो. तर निश्चित मर्यादा कोणती? जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान गरजाही पूर्ण न करू शकण्याची स्थिती म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. आता इथे सापेक्ष दारिद्र्य 3 लाख आणि 15 लाख. आता तरी पण हा गरजा पूर्ण करू शकतो ना त्याच्या? येस, करू शकतो तो. कारण दुसऱ्याच्या तुलनेमध्ये त्याचं जे आहे ते इथे जर 15च्या ऐवजी 10 जरी असतं, 10 लाख रुपये प्रतिवर्षी, तरी तो पूर्ण करू शकतोय. पण इथे तो पूर्णच करू शकत नाहीये.
पूर्णच करू शकत नाहीये. इथे जो आहे तो दुसऱ्याच्या तुलनेत गरीब आहे सापेक्षरित्या, इथे जो आहे तो ऍब्सोल्युटली गरीब आहे. यस, म्हणजेच निरपेक्ष दारिद्र्य ही एक निश्चित रेषा असते. निश्चित रेषा म्हणजे काय तर पॉवर्टी लाईन. पॉवर्टी लाईन जी आहे ती ठरवली जाते. तर आता हे ठरवतो कोण बरं, की किती गरजा आहेत आणि त्या गरजांचं बाजार मूल्य किती आहे. समजा तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी जे आहे ते किती, एखादी व्यक्ती असेल तिला जर किती अन्नधान्य लागत असतं किंवा ज्या बेसिक नेसेसिटीज असतात, घर असू द्या, वीज असू द्या, पाणी असू द्या, ओके, तर त्या पूर्ण करण्यासाठी किती खर्च अपेक्षित असतो. तर त्या खर्चाच्या वर जर एखादी व्यक्ती असेल त्याला अबोव्ह पॉवर्टी लाईन म्हटलं जातं. त्या खर्चाच्या खाली एखादी व्यक्ती असेल तर त्याला बिलो पॉवर्टी लाईन म्हटलं जातं. दारिद्र्य रेषेखालील ऐकलं असेल तुम्ही. न्यूजमध्ये कंटिन्युअसली येत राहतं दारिद्र्य रेषेखालील. येस, बघा, निश्चित रेषा पॉवर्टी लाईन निरपेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी वापरली जाते. सरकार एक दारिद्र्य रेषा निश्चित करते. समजा सरकारने ठरवले की एका व्यक्तीला जगण्यासाठी महिन्याला किमान 1200 रुपये खर्च करणे आवश्यक आहे. मग ज्या व्यक्तीचे उत्पन्न किंवा खर्च 1200 रुपयांपेक्षा कमी आहे ती सर्व लोक निरपेक्ष दारिद्र्यात आहेत अशी मानले जातात. यात तुलना कोणाशीही केली जात नाही, फक्त त्या रेषेशी केली जाते. येस, आल्या लक्षात? क्लिअर आहे? मोजमापाचा आधार, आता मोजमापाचा आधार कसा घेतला जातो बरं. आता विविध व्यक्तींच्या विविध गरजा असतात. बेसिक नेसेसिटीज जरी म्हटलं तरी गरजा ज्या आहेत त्या भरपूर वेगळ्या असतात. समजा एखाद्याला जे आहे ते त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असल्यामुळे एखादा म्हणेल की माझ्याकडे आयफोन नाहीये म्हणून मी गरीब आहे. म्हणू शकतो एखादा माझ्याकडे घालण्यासाठी चांगले कपडे नाहीयेत, मी गरीब आहे. तर ते ठरवायचं कसं? विविध लोकांच्या विविध गरजा असल्यामुळे. तर सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे ती तिथे कॅल्क्युलेट केली. म्हणजे अन्न. अन्न तर सर्वांना लागतं ना. मीन्स अन्न तर सर्वांना लागतं. तर बघा, अन्न म्हणजे उष्मांक कॅलरी. ही दारिद्र्य रेषा काढण्यासाठीचं जे आहे ते आपण कोणत्या आधारावर जे आहे ते निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं ते बघतोय. येस, एक म्हणजे अन्न, उष्मांक किंवा कॅलरी असं त्याला म्हटलं जातं. उष्मांक किंवा कॅलरी फॉर्मॅटमध्ये शरीराला रोज लागणारी ऊर्जा. जर एखाद्याला इतके अन्न मिळत नसेल तर तो निरपेक्ष दारिद्र्यात आहे असं म्हटलं जातं. समजा ग्रामीण भागात एखादी व्यक्ती काम करते, मजुरीचं काम करते, त्याला दिवसाला 2400 कॅलरीज लागतात अन्नामधून. शहरी भागामध्ये थोडंसं बैठं काम असतं त्यामुळे त्याला कमी कॅलरीज लागतात, 2100 कॅलरी. एवढ्या जर एखाद्या व्यक्तीला मिळत नसेल, त्याच्या उत्पन्नातून एवढ्या कॅलरी किंवा एवढा अन्न जो आहे तो अफोर्ड करू शकत नसेल, तर तो निरपेक्ष दारिद्र्यात आहे असं तिथे म्हटलं जातं. आणि दुसरा एक क्रायटेरिया तर उपभोग खर्च, रोटी, कपडा, मकान, शिक्षण या आणि आरोग्य यावर होणारा खर्च जो आहे तो उपभोग खर्च. कारण ह्या देखील बेसिक नेसेसिटीज आहे. लोक याच्या वाचूनही राहू शकत नाहीत आणि याच्या वाचूनही राहू शकत नाही. येस, त्यांना कपडे लागतात, शिक्षण लागतं, आरोग्य लागतं, राहण्यासाठी घर लागतं. ओके, तर हे जे दोन मुख्य आधार आहेत ते निरपेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी घेतले जातात. आणि काउंट कसं केलं जातं बरं? हेड काउंट रेशो असतो. आता मोजायचे कसे? ठीक आहे, क्रायटेरिया ठरवले, एक पॉवर्टी लाईन ठरवली. आता काउंट कसे करायचे? तर त्याच्यासाठी असते डोके मोजणी पद्धत. निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याच्या पद्धतीला जे आहे अर्थशास्त्रात हेड काउंट रेशो असं म्हटलं जातं. म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली नेमकी किती डोके, किती लोक आहेत ते हे मोजलं जातं. आता त्यासाठी सर्वे करावे लागतात. सर्वे कशा पद्धतीने केले जातात ते पण आपण बघतोय. येस, आणि लक्षात, निरपेक्ष आणि सापेक्ष दारिद्र्य जर डिफरन्स विचारला तर लिहू शकता तिथे, तुम्हाला लिहिता येऊ शकताय. येस, डिफरन्स जर दोन स्टेटमेंट्स मध्ये विचारलं तर. येस, जायचं पुढे. चलो, सापेक्ष दारिद्र्य थोडं अजून डिटेलमध्ये बघणार आहोत आपण. सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना उत्पन्नातील विषमतेवर, इनइक्वॅलिटी आधारित आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या उत्पन्नाची तुलना समाजातील इतर लोकांची किंवा सरासरी उत्पन्नाशी करतो तेव्हा त्याला सापेक्ष दारिद्र्य असं म्हटलं जातं. बघा, आता विकसित देशामध्ये कसं केलं जातं? जर समजा समाजातील बहुतांश लोकांकडे कार आणि स्वतःची घर आहे, पण एखाद्या व्यक्तीकडे फक्त मोटरसायकलच आहे, तर ती बाकीच्या समाजाच्या तुलनेत गरीब आहे असं तिथे मानलं जातं ह्यामध्ये. जरी त्याच्या बेसिक नेसेसिटीज किंवा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तिथे त्यांचं प्रोव्हिजन जरी केले असेल तरी पण. मोजमापाची पद्धत विकसित देशांमध्ये सापेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी मध्यम उत्पन्न विचारात घेतले जाते. येस, हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. मोजण्याची साधने लॉरेन्स वक्ररेषा, लॉरेन्स कर्व आणि गिनी गुणांक. काल सांगितलं होतं मी हे. येस, परत एकदा रिपीट नाही करणार आहे. लॉरेन्स वक्ररेषा काय असते? ही रेषा देशातील उत्पन्नाच्या वितरणातील जी आहे ती असमानता किंवा विषमता जी आहे ती तिथे दर्शवत असते. नंतर लॉरेन्स वक्ररेषेवरून हा गुणांक काढला जातो, गिनी गुणांक, गिनी कोइफिशियंट. येस, सापेक्ष दारिद्र्याची वैशिष्ट्ये कधी संपत नाही, कारण कितीही माणूस श्रीमंत झाला त्याच्या तुलनेत कोणी ना कोणी गरीबच असणार आहे. ही कधी संपत नाही. म्हणून देखील भारतात याचा उपयोग केला जात नाही, कारण भारतामध्ये जे आहे ते लोकांना पॉवर्टी लाईनच्या, दारिद्र्य रेषेच्या वर काढायचे. प्रत्येकाला जे आहे ते तिथे
गरीब दारिद्र्य रेषेच्या वर जे आहे ते आणायचे. इथे कसं आहे, इथे लोक किती श्रीमंत झाले तरी प्रत्येकाला असं वाटत असतं की मी त्याच्यासारखं व्हावं, मी त्याच्यासारखं व्हावं. त्यामुळे भारतासारख्या देशात ही संकल्पना कामाला येत नाही. येस. राहणीमानाचा दर्जा आणि विकसित देशात जे आहे ते प्राधान्य दिलं जातं याला. हा टेबल एकदा बघून घ्या. निरपेक्ष आणि सापेक्ष उदाहरणांच्या माध्यमातून जे ते समजून सांगितलेलं आहे.